नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. सो आज मी थोडंसं तुमच्याशी प्रिलिम्स UPSC प्रिलिम्ससाठी जे आपण 2026च्या प्रिलिम्ससाठी मेंटरशिपची जी बॅच घेतो आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. सो मेंटरशिप म्हणजे एक्झॅक्टली काय किंवा कशा पद्धतीने ती बॅच असेल, कसं स्ट्रक्चर आहे, याच्याबद्दल ॲक्च्युलीच मी फार काही स्ट्रक्चरिंग करून ठेवलेलं नाही आहे. बिकॉज माझ्या मते जेवढे पण स्टुडंट्सना आत्तापर्यंत मी मेंटरिंग केलेलं आहे आणि त्यांना गाईड केलेलं आहे, सो त्याच्यामध्ये मला एक जाणवलं की प्रत्येक स्टुडंटची गरज ही वेगळी आहे. एखादा स्टुडंट असेल की ज्याला कदाचित एक पर्टिक्युलर सब्जेक्ट वीक जातो किंवा त्याची स्ट्रॅटेजी चुकीची होते किंवा एखाद्याची कन्सिस्टन्सी होत नाही आहे. एखादा स्टुडंट आपल्या इमोशन्सलाच हँडल करू शकत नाही आहे किंवा एखाद्या स्टुडंटला फायनान्शियल खूप बर्डन आहे. अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि ज्या की त्यातला एखादा किंवा 2-3 जे चॅलेंजेस असतात ते त्याच्या लाईफमध्ये येतात आणि त्यामुळे ऐन जेव्हा 2 तासाचा पेपर चालू असतो त्यावेळेला या सगळ्या इन्सिक्युरिटीज, हे सगळे जे पण चॅलेंजेस आहेत हे त्यावेळेला एक्झाममध्ये हिट करतात. सो एखाद्याचा अभ्यास खूप जास्त चांगला झाला असतो तरी पण वारंवार प्रिलिम्स निघत नाही. याचं मुख्य कारण काय आहे, तर जी मनात बसलेली जी इन्सिक्युरिटी असते ती स्टुडंटला कुठेतरी काढता येत नाही. का काढता येत नाही, कारण त्याला तर सारखं हे वाटत असं मी अभ्यास खूप छान करतो आहे, मग माझं का होत नाही आहे. पण का होत नाही आहे यासाठी ही एवढी सगळी कारणं असतात. त्यातलं एखादं किंवा 2-3 कारणं मिळून असतात. सो मेंटरशिप बॅच ह्याच्यासाठी मी लॉन्च केलेली आहे की अभ्यास काय करायचा, कसं करायचा हे जनरली सगळ्यांना माहिती आहे. टेस्ट सिरीज किती आहेत हे पण माहिती आहे. ते कशा द्यायचा ते पण बऱ्यापैकी माहिती आहे. पण हा संपूर्ण जो 6 महिन्याचा पिरियड आहे प्रिलिम्सपर्यंत, आजपासून म्हणजे 1 तारखेपासून जर का आपण धरलं, आयडियली ज्यांची याआधी प्रिलिम्स निघाली नाही आहे त्यांनी 1 डिसेंबरपासून सगळं गुंडाळून 1 डिसेंबरपासून डेडिकेटेड प्रिलिम्सचा अभ्यास करायला पाहिजे. ज्यांची याआधी निघाली असेल त्यांनी थोडंसं स्पेस घेतला तरीही चालेल, बिकॉज त्यांना एकदाचा एक्सपिरियन्स तरी आहे. पण ज्यांची नाही निघाली आहे त्यांच्यासाठी तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 1 डिसेंबरपासून सगळ्या गोष्टी आवरून त्यांनी डेडिकेटेडली प्रिलिम्सच करायला पाहिजे. सो मी हे सांगत होती की या मेंटरशिप बॅचमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे. सो असं आहे की स्टुडंट जेव्हा येतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा काय गोष्टी असतात की अभ्यास कसा करायचा, बऱ्याच लोकांना त्याचंही माहिती नसतं. त्या लोकांसाठी अभ्यास कसा करायचा ह्या अँगलनी जाऊन मग पुढच्या गोष्टीपर्यंत जाऊया. एखाद्या स्टुडंटला माहिती आहे माझा अभ्यास झालेला आहे बट स्टील माझी प्रिलिम्स होत नाही आहे, त्याच्यासाठी वेगळे कुठले मुद्दे आहेत किंवा कुठले चॅलेंजेस आहेत की जे हिट करत आहेत ते आपण शोधून काढूया. सो त्याच्याचमुळे ह्या प्रिलिम्सच्या बॅचसाठी की पहिले 15 दिवस आपण पॉलिटी करू, मग नंतर हिस्ट्री करू, जॉग्रफी करू, इकॉनॉमिक्स करू, हे ते करू, असं करण्यात मला काही पॉईंट वाटत नाही. बिकॉज प्रत्येक स्टुडंट हा वेगळा आहे, प्रत्येक स्टुडंटची गरज ही वेगळी आहे. सो त्या प्रत्येक स्टुडंटला जे लागेल, जसं लागेल त्या पद्धतीने ती मेंटरिंगची बॅच आपण घेऊन जाऊया. सो मेंटरिंगची बॅच म्हणजे ॲज सच इट इज नॉट अ बॅच की सगळे स्टुडंट्स एकत्र येतील आणि सगळ्या स्टुडंट्सशी एकत्रित मी बोलेल. ही 1-to-1 मेंटरिंग बॅच असणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक स्टुडंटसाठी आठवड्यातून एक व्हिडिओ कॉल किंवा ऑफलाईन मोडमध्ये ऑफिसमध्ये येऊन पण आपण भेटू शकतो. 1-1 तासाचा आपण कॉल किंवा व्हॉटएव्हर एक मीट घेऊया की ज्याच्यामध्ये तुमची प्रोग्रेस कंटिन्युअस ट्रॅक होत राहील. त्याच्यानंतर तुम्हाला काही टार्गेट्स देण्यात येतील, पण ते टार्गेट्स असे नाही की ठरलेले टार्गेट्स आहे की एवढं करा. मे बी तुमची जी गरज आहे, प्रत्येक विद्यार्थ्याची जी गरज आहे त्याच्यानुसार स्पेसिफिक टार्गेट्स देण्यात येतील. त्याची एखादा स्टुडंट वर्किंग असेल, एखादा स्टुडंट वर्किंग नसेल, पण जेवढे मी स्टुडंट्सला मेंटर केलं आहे त्याच्यामध्ये वर्किंग पण होते आणि जे नॉन वर्किंग पण होते. जे वर्किंग होते त्यांना ही भीती होती की नॉन वर्किंग काय, त्यांच्याकडे खूप वेळ आणि ते अभ्यास करत आहेत, त्यामुळे त्यांचा अभ्यास थोडाफार हॅम्पर व्हायचा. जे स्टुडंट वर्किंग नाही आहेत त्यांना ही काळजी असायची आपल्याकडे पैसे नाही आहेत, जे वर्किंग करतात त्यांच्याकडे तर पैसे पण आहे, त्यामुळे त्यांच्या डोक्याला किती रिलॅक्सेशन असेल, त्याच्यामुळे त्यांची लाईफ जास्त चांगली आहे, त्यांना तर अभ्यास जास्त चांगला करता येत असेल, त्यामुळे जो नॉन वर्किंग स्टुडंट होता तोही अभ्यास करायचा नाही. सो अशा पद्धतीने दोन्हीही सेमच लेवलला होते की एकाला जॉब असून पण शांतता नव्हती, दुसऱ्याला जॉब नसूनसुद्धा शांतता नव्हती. सो ते एक म्हणतात ना, ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड. पण ही अदर साईड दाखवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी आणि तुमची साईड पण त्या अदर साईडसारखीच सिमिलर आहे हे दाखवण्यासाठी एक थर्ड अँगलनी मेंटर तुम्हाला अत्यंत गरजेचा असतो. त्यासाठी ही प्रिलिम्सची मेंटरशिप मी लॉन्च करते. सो ह्याचे काही एक बेसिक फीचर्स असतील जे मी सांगते की एक वीकली एक मेंटरिंग कॉल आपण ठेवूया. त्यानंतर तुमचे याआधी तुम्ही प्रिलिम्स दिल्या असतील तर आधीच्या पेपरचं ॲनालिसिस आपण करूया की एक्झॅक्टली कुठे घोडं अडतं आहे, त्यामधून आपण ॲनालिसिस
करूया आणि मग ते गोष्ट करूया. त्यानंतर वीकली तुम्हाला टार्गेट्स देण्यात येतील. डेली तुमचं ट्रॅक ठेवण्यात येईल की तुम्ही काय काय गोष्टी केलेल्या आहेत, काय काय गोष्टी नाही केल्या आहेत. या व्यतिरिक्त 24 तास कुठली पण क्वेरी जर का तुम्हाला आली की मला अभ्यासच होत नाही आहे, ही क्वेरी आली, तुम्ही ज्या चॅनलवर आपण कनेक्टेड असू टेलिग्रामवर, त्यावर तुम्ही ते टाकायचं आणि 24 तासाच्या आत तुम्हाला कॉलबॅक म्हणजे माझ्याशी डिरेक्टली ॲक्सेस असेल, सो दॅट मी ती क्वेरी आपण बघूया. असं पण तुम्हाला एखाद्या वेळेला वाटलं की मला अभ्याससुद्धा करायची इच्छा होत नाही आहे, सो त्यावेळेला पण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, अशा वेगवेगळ्या खूप छोट्या छोट्या ट्रिक्स अँड टिप्स आहेत. त्याच्या छोटे छोटे मी व्हिडिओ पण बनवतेच. आणि इट्स जस्ट दॅट की मेंटरिंग बॅचमध्ये आल्यानंतर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ट्रॅक राहील, कारण माझ्याकडे तुमच्या संपूर्ण प्रोग्रेसचा चार्ट राहील. या व्यतिरिक्त सगळं तुमच्यावर आहे, तुम्ही जेवढं मागाल तेवढं मी देईल. जर का तुम्ही म्हटलं की मला इकॉनॉमिक्समध्ये हा टॉपिक समजत नाही, जॉग्रफीमध्ये हा टॉपिक समजत नाही आहे, त्याच्यासाठी जर का ते मला शिकवता येत असेल तर तेवढा एक पार्ट मी तुम्हाला शिकवून तो यूट्यूबवर किंवा वॉटेवर पद्धतीने टाकेल. नाही जर का ठीक आहे मला स्वतःला कम्फर्टेबल नाही आहे तो शिकवण्यात, तर त्याच्याशी रिलेटेड काय सोर्स आहे किंवा कुठे बघितल्यानंतर ही कन्सेप्ट तुम्हाला कळेल ते एक मी सांगू शकते. त्यानंतर कुठल्या गोष्टी मेन म्हणजे प्रिलिम्समध्ये असं होतं की सगळ्याच गोष्टी स्टुडंट घेऊन चालतो की मला हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे. कुठल्या गोष्टीला कुठलं वेटेज प्रत्येक व्यक्तीनुसार हे बदलतं. एखाद्याचा स्ट्रॉंग पॉईंट हा असेल, एखाद्याचा स्ट्रॉंग पॉईंट तो असेल. तो स्ट्रॉंग पॉईंट मला आयडेंटिफाय करता येईल बिकॉज मी एक थर्ड आय व्ह्यूने बघते आहे. सो अशा सगळ्या गोष्टी. आणि याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही इमोशनल बर्डन्स असतात काय किंवा काही इमोशनली वीक पॅच चालू असतात, बिकॉज ही जर्नी खूपच लोनली जर्नी आहे. आपले आईबाबा आपल्याला सोबत असतात आणि ते सांगत असतात नाही बेटा तू करशील आणि तुझं तर होऊनच जाणार आहे. त्या एक गोष्टीचं वेगळं बर्डन आपल्याला की ह्यांची तर अपेक्षा आहे की माझं होणार आहे. अरे पण ती गोष्ट हँडल कशी करायची ही पण बऱ्याच स्टुडंट्सला मी हे पाहिलं की ही गोष्ट स्टुडंटला हँडल होत नाही. किंवा फ्रेंड्स पण असे म्हणत असतात का आम्ही आहोतच तुझ्याबरोबर, सो तुला कधीही काही लागलं तर तू शेअर कर. पण शेअरिंग तेव्हाच जास्त छान होऊ शकतं जेव्हा समोरच्या व्यक्तीला त्या फील्डमधलं काहीतरी माहिती आहे किंवा तो व्यक्ती त्या जर्नीमधून पास होऊन आलेला आहे. त्यामुळे अशा वेळेला कोणीतरी असा एक अँकर लागतो की ज्याला आपण सगळं सांगू शकतो, ज्याला ह्या गोष्टीतलं माहिती आहे. या म्हणजे पेरेंट्स झालं, बाकीचे मित्र झाले आणि UPSC जर्नीमधले पण आपले काही फ्रेंड्स असतात. पण आपले जसे अप्स अँड डाऊन्स चालू आहेत त्यांचेही तसेच अप्स अँड डाऊन्स चालू असतात. त्यामुळे तिथेही स्टेबिलिटी मिळत नाही. म्हणून हा जो सगळा गोंधळ चालू असतो, या सगळ्या गोंधळामध्ये कुठेतरी एक स्टेबिलिटी मिळण्यासाठी म्हणून एक मेंटरची सक्त आवश्यकता असते. सो मला तर याचा पूर्ण म्हणजे मी आतापर्यंत जेवढ्या पण स्टुडंटशी बोलले आहे, जेवढ्या पण स्टुडंटला मी मेंटरिंग केलं आहे, बऱ्याच स्टुडंटला अभ्यासाव्यतिरिक्तच खूप डाऊट्स असायचे की ह्याला कसं टॅकल करू, त्याला कसं टॅकल करू. आता एक छोटी टिप्स सांगते की जेव्हा पण मी स्वतः अभ्यास करायचे आणि मला खूप भरून यायचं की बाबा आता खूप अभ्यास झाला आणि मला काही सुचत नाही आहे किंवा खूप इमोशनली वीक वाटायचं, त्यावेळेला मी काय करायचे, कायम माझ्याबरोबर एक छोटी डायरी ठेवायची. त्या डायरीवर मला जे काही वाटतं आहे, जितके पण निगेटिव्ह पॉझिटिव्ह वॉटेवर जे काही माझ्या भावना अशा खूप जास्त येतात त्या मी सगळ्या लिहून टाकायचे. त्यानंतर तो पेज फाडून टाकायचे, ते पेज आपल्याजवळ ठेवायचे नाही. आणि यामुळे काय व्हायचं की माझ्या मनात जो साचलेला जो काही गोंधळ असायचा तो सगळा पेपरवर उतरून जायचा. उतरून गेल्यानंतर त्याच्यानंतर तो पेपर काढून फाडून किंवा जाळून टाकल्यानंतर त्याला एक क्लोजर मिळायचं. नाहीतर काय व्हायचं की ती जी गोष्ट आहे ती इथेच फिरत राहायची आणि अभ्यास जरी बाजूला चालू आहे तरी ह्याचं बॅगेज एवढं जास्त वाढलेलं असायचं की त्या अभ्यासाला वर यायला किंवा पेपरमध्ये तो अभ्यास दिसायला हे सगळे ब्लॉकेजेस असायचे. ते ब्लॉकेजेस कसे काढायचे याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहे. प्रत्येक स्टुडंट वाईज किंवा प्रत्येकाला जी टेक्निक सूट होते त्या वाईज आपण त्या गोष्टी टॅकल करू शकतो. सो एवढ्याचसाठी ही मेंटरिंग बॅच मी घेऊन येते. सो ह्याचे अजून काही फीचर्स असे असतील की पहिला मेंटरिंग कॉल जो असेल तो सगळ्यांसाठी फ्री ठेवूया. त्यानंतर काही स्टुडंट्सशी बोलल्यानंतर जर का मला वाटलं की या स्टुडंटला मेंटरिंगची अत्यंत गरज आहे आणि म्हणजे माझं आणि स्टुडंटचं ट्युनिंग जमतं आहे, सो अशा काही 5 पर्टिक्युलर स्टुडंट्सला मी चूज करेल की ज्यांच्यासाठी ही मेंटरिंग बॅच कम्प्लिटली फ्री आपण ठेवूया आणि बाकीच्या स्टुडंट्सला मग फी
नुसार म्हणजे फी आपण घेऊया आणि त्यानुसार ही बॅच चालेल. सो बॅच म्हणजे मी जरी ही बॅच म्हणते, ही बॅच अशी कंप्लीट बॅच नसणार आहे. 1 to 1 मेंटरिंग सेशनच असणार आहेत आणि तुमची कुठल्या पण पॉईंटला तुम्हाला एकही डाऊट येत असेल, तो कुठलाही डाऊट तुमच्या डोक्यावर राहता कामा नये. म्हणजे एक्झामला जाताना तुमच्या ज्या पण इन्सिक्युरिटीज असतील, ज्या पण काही गोष्टी असतील, त्या आधीच सगळ्या निघून जाऊन तुम्ही एकदम फ्री माइंडनी फक्त एक्झाम फोकस्ड माइंडनीच एक्झामसाठी जाता यायला पाहिजे, याची संपूर्ण काळजी या मेंटरशिप बॅचमध्ये मी घेणार आहे. सो आपण भेटूया मेंटरिंग बॅचमध्ये.